नारायणगाव बस स्थानकात गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास भीमा भाऊ उनवणे राहणार निमगाव सावळा तालुका जुन्नर यांचा मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार काळूराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते, होमगार्ड अक्षय ढोबळे, होमगार्ड सूरज कुराडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बस स्टँड येथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले व संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोज देवराम शिर्के राहणार डोंगरीचाळ अंधेरी मुंबई यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपीकडून चोरलेली बॅग व मोबाईल हस्तगत करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार काळूराम साबळे करत आहेत। ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार काळूराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते, गोरक्षा आसे, होमगार्ड सूरज कुराडे, अक्षय ढोबळे, ट्रॅफिक वॉर्डन मुनाफ पिंजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजू मोमीन, अतुल डेरे यांच्या संयुक्त पथकाने केली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात।